श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तरी वास करोनी ओझा. सुभक्त ते करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहता विनोदी. ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एका निद्रिस्त मनी, श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म पराधानित, पितांबर कासे देखा. येऊन योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. अश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी. मूर्ती देखील सुषुप्तीत, तेची द्यातसे मनात. पुढे निघेला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखून या योगीशा ते करिता झाला दंडवते. कृपा भांती करुणा वक्त्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शन निषेध गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास म्हणून आली सी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी, कवने स्थानी वाच तुम्हा. सिद्ध मने आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी. प्रसिद्ध अमुचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरच्या संगम भीमात तीर. त्रैमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागे, अवतार त्रिमूर्ती जगी. सदा ध्याते अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्रेयानंदू, देता होय शिष्यवर्गा. त्याचे भक्ता कैसे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्टश्वर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी बिनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशवंशी करोती भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मवळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैची त्यासी. समस्त देव त्यांचे वंशी, कळिकासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी जनी. नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणी जे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एक भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके. व्योमकेशी अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामत करणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवतसे करजोडूनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि तुम्ही निरोप पिलेती. विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपलिया न रक्षिकोनी, हा बोल असे कवनाचा. कवनशास्त्र पुराणीचा, संदेह फेडिगा मनाचा. जेने मन दृढ होय, येणे परिणाम करणी. सिद्धांसी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी. सांगतसे परियेसा, सिद्ध मने शिष्यासी. तुवा पुसले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी. सांगेना एका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्राह्मयाचे मुखे करून. त्यापासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी, ऐकिले समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोरी, सांगेना एका एक चित्ती. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरुमहिमा बिनवतसे, करद्वय जोडूनी. भावभक्ती करोनिया. मने सिद्धा योगीश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा. तू तारक भवसागरा, भेटलासी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी. अद्यांत विस्तारेसी, निरोपी जे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जती प्रळय झाला होता. आदिमूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन. बुद्धी संभवे चेतन, अनेक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे, म्हणून आले मना. जागृत होय या कारणा, आदी पुरुष होतय वेळी.
जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून आणि कबळी कवन नाही म्हणतसे हासोनिया नारायण बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा मने तयावेळी देखोनिया श्री विष्णूसी नाम नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोपन दिधला अतिगहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा मने विष्णूसी नेने सृष्टी रचावयाशी देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकोनी ब्रह्मायाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे गे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तार तेनेची परिरचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खून सृष्टी रसावी तया परी या वेद मार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहिर्निशी मनोनी सांगे ऋषिकेशी ब्रह्मारची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्यापरी सृष्टीक्रमने व्यासेसी कथियेले सिद्धमने शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुरनासी अष्टादश विख्यात तया अष्टादशांत पुराण ब्रह्म वैवर्त ऋषी श्वराशी सांगे सूत तैची परी सांगतसे सनकादिकांते उपजोवनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुनी उपजवी ब्रह्मा तये वेळी तेथोनी दैव दैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा कृत्र त्रेत्रा द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेका ते निरोप मग भूमीवरी प्रवर्तवया बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी अपनाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आरंभन द्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे एने रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन सहावे ते ऐक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपीती ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण अनेक युग पाठवीन तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन ऐसे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्मा ऋषी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खडगे खडवांग धरोनी हाती धनुष्यबाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी केले परियेसा विचारहीन अंतःकरण पिशांचांचे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सांगे घेऊन वाम हाती धरून शिष्ण एत ब्रह्मयास सन्मुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दशोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंडमुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप मनोनिया देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसतसे अतिविनयाने लिंग जीवा का धरिली कलियुग म्हणे ब्राह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जीवा रक्षणासी हारी असे आपणाते या कारणे लिंग जीवा धरोनी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवनाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी
मज पाठविता भूमीसी, आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी. निंदा कलह माझेनी, परद्रव्य व्यवहार परस्त्री रहत. हे दोन्ही माझे भ्रात, प्रपंच मस्तर दंभक. प्राणसखे माझे असती, बकासारिक हे संन्यासी. तेची माझे प्राण परियेसी, छळन करुणी उदरासी. मिळवती पोषणार्थ, तेची माझे सखे आज. आनिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण. म्हणून विनवी ब्रह्मयासी, ब्रह्मावने कलियुगासी. सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी. स्वल्प असे एक शत पूर्वयुगांतरी देखा. आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान ऐका. करीती अनेक दिवसवरी, मग होय तयांसी गती. आयुष्य असे अखंडित, या कारणे क्षिती कष्टती. बहु दिवस पर्यंत, तैसे नभेची कलियुग. जान स्वल्प आयुष्य मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान. शीघ्र पावती परमार्था, जे जन असती ब्रह्मज्ञानी. पुण्य करतील जाणूनी, त्यास दुवा साह्य होऊनी. वर्तन असे म्हणे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्मा याचे वचन. कली म्हणत असे नमुन, स्वामीनी निरोपले जे जन. तेची माझे वैरी असती, ऐसे वरी जेथे असती. केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती. कैवी पाहू तयासी, पंचशत भूमंडळात. भरतखंडी पुण्य बहुत, मज मारतील देखत. कैसा जाऊ म्हणतसे, ऐकोनी कलीचे वचन. ब्रह्मा निरोपिनी हासोन, काळात्म्याते मिळवून तुवा जावे भूमिसी. काळात्म्याचे ऐसे गुण, धर्मवासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत, कृपा नये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी. आनिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तिथे हिंडती जे चरणी, आनिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती, तेचे माझे वैरी ख्याती. अधांबिकपणे पुण्य करीती, त्यांचे देखता भीतसे. नासागरी दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखिताची नैनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, मायबाप अभेरीती. त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांते निंदिती, हरिहरांते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर. रागद्वेष विवर्जित धीर, देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जाताची भूमिसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरागत होईल नरपुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत. वर्तावे म्हणे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन. कलियुग करीतसे नमन, कर संपुट जोडून. विनवतसे परियेसा, माझ्या दुष्ट स्वभावासी. केवी साह्य व्हावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी. कवने परी रहाटावे, कलीचे वचन ऐकोनी. ब्रह्मा हसे अतिगहनी, सांगतसे विस्तारोनी. उपाय कलीसी रहाटवया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी, तेची जिंकती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेक जाण, राहे तुझे उपद्रव साहोन. जेन साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी न होये, त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण, कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी, एकचित्ते ऐक कली. सांगेन ऐका श्रोतये सकळी. सिद्ध म्हणे शिष्यासी, धैर्य धरोनी अंतःकरण. शुद्ध बुद्ध वर्ती जन, दोष न लागती कधी जाण. लोभ वर्जित नरांसी, जे नर भजनी हरिहरांसी. अथवा असती काशी निवासी, गुरु सेविती निरंतेसी. त्यासी तुझ न लागे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी, भजनारांसी न लागे दोष.
वैष्णवात्वा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याते तुवान बाधावे. सुकृत्री शास्त्र पारायणासी गुरु ते सेविती वंशवंशी विवेके धर्म कारणासी त्यातही तुवान बाधावे. कलिमने ब्राह्मयासी गुरु महिमा आहे कैशी कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रेफ पापस्य दाहक. उकार विष्णुर व्यक्त त्रितया आत्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी. श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णूच समन्वित वर्णद्वायात्मको मंत्र चतुष्मूर्ती प्रदायक. टीका गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे वैष्णानरू ऐसाची जाण शाळधरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परशिव शिवे रुष्टे गुरुश्राता गुरोरुष्टे न कश्चन. टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेल ज्या नरासी श्री गुरु रक्षी निश्चये. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेक परब्रह्म तस्मास गुरु उपाश्रयेत. टीका गुरुर्ब्रह्मा गुरु सत्य जान तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रावा. श्लोक हरो प्रसन्ने पिच वैष्णवा जनाश्रम प्रार्थयत्ने गुरु अक्तिम व्यव्याम गुरु प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन सुशक्ती सर्व सिद्धिद्ध. टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीना आपुल्या. श्लोक गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थवर्त योगतपदी धर्मान आचरण वर्णादि विवेक ज्ञान ज्ञानपर भक्ती विवेकयुक्त. टीका गुरु भजे शास्त्र मार्गवतोनी तीर्थ व्रत योगतपादी मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थ व्रत यागत पासी ज्योती स्वरूप असे जाना. आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तासी गुरुची मार्ग दाखविणार. इतुके ऐकुनी कली आपण विनवतसे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगा मज. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरुविन पार नाही. श्लोक गुरुविन श्रवेन भगवेत कास्यापि कस्याचित विनाकर्णेन शास्त्रज्ञ श्रवण तुक्तुक्त भवेत. टीका गुरुविन समस्तासी श्रवण कैसे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नामे मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिला पुत्र होता द्विज. तया शिष्य बहुत असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावुनी पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते. बोलावुनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे स्वामी निरोपीसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती. ऐकोनी शिष्याचे वाणी तोतला वेदधर्म मुनी संदीपकात ते बोलावुनी सांगतसे परियेसा. ऐका शिष्य सकळीक आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असते आता भोगल्या वाचून न सुटे जाना. तपसारमध्ये उपेक्षा करीतो पाप मोक्षा आडरिगतो याची कार्य निष्कृती करतो तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपुले पाप निष्कृती नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृती तिसी जावे आम्ही वारणाशीसी.
जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी. पापभोगिनी स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक नामक असे संदीपिक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणजे गुरुस पाप करिता देह नाश न करावा संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी पुढती वाडे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगोनी त्वरिते. पाप वेगळे न होता निरुते मुक्ती व नव्हे आपणासी. देव अथवा ऋषेश्वरासी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन न होय पापासी आपुले आपुन भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर एक विशंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणासी लागला. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला वेदधर्म मुनी सांगत असे विस्तारोनी तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी न वायचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मज होनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा समतुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य द्यासी कुष्ठ होतांसी गुरुसी नेले काशीपुरा. मनकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सिद्धी देसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी मनकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करून या. व्यापिला देह कुष्ठे बहुत पुरुकृमी पडे रक्त दुःखे व्यापिला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणूनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. रोगे करुनी पीडिता नरू साधुजन होती क्रूरू तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्री गुरु कोपेसी स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य आने अन्य बहुवस मिष्ठान्य न आनी म्हणून क्लेश करिता झालं परियेसा. परोपरीचे पक्वान्न का नानीशी म्हणे जाण कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे. जितुके आणि मागोनिया सर्वस्वे करीत असे वाया कोपे देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी. सवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्ठामृत क्षणाक्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानीशी मानतसे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण वोखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. पाप असेची ते बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ नेने क्वचित पापरूपे जाणावे. एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयासी पाप अरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हे निका वेदधर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र असता थोर न करी सदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवेसी वाचुनी. श्लोक
तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा अहिर्निश ब्रह्म हरी सुद्बुद्धो गुरु प्रवेशी न सेवन मान्यत्य. टीका. आपुले देह रक्षण कधी न करी शिष्य जाण लय लावूनी गुरुचरण कवन्या सवेन बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरुसी आपण मनी संतोषी जे जे ज्याचे मानसी पाहिजे तसे वर्ततसे. वर्तना येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक उभा होऊनी सन्मुख वर मागतसे. अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका. प्रसन्न झालो मग माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकशी न पुसता आम्ही गुरुसी वरण घेता सर्वथा. म्हणून गेला गुरुपासी विनवतसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासी. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपायन मान माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्ती न वेगा परियेसी जन्मांतरी बाधती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी ते करावी पापधुनी शेष राहिता निर्गुणी विघ्न करतील मोक्षासी. एशिया परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोपी मागुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊन सांगे ईश्वरासी नलवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करोनी व्योमुखशी गेला निर्वांड मंडपासी बोलावून समस्त देवासी सवृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसे गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगा मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरुभक्त असे जाना. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणिजे तापसी त्याची सेवा अहिर्निशी करीतो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे. वर देईनी म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी वर मागिती अहिर्निशी नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगी यांसी नव्हे मजवर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर्ण घेतो दीपक. तन्मन अर्पुनी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणूनी. किती मनोनी वर्णू त्यासी अविज्ञा अंधकारासी छेदित दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतके ऐकून शाडधरू पाहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहेत येतये वेळी. सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे अनेक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवन काय सांग मज. लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यांसी करीतोसी उदासी वरण देसी नारायण. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वरमज. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोन तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करिसी निर्वाण येसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाना.
ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आनिक विनवतसे देख म्हणे सिद्ध नाम नारका. ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसदा साधिकासी गुरु आम्हासी देणार. गुरु पासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन अमुचा गुरुची देव जान अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्धजन गुरु वाचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज काय कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा. काहीतरी माग आता आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो. आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला. दिदला वर षाडपाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्राह्मण ब्रह्मासी आनिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते. लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म सुमने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करीगा अहिर्निशी. जे जे समये श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने हो आम्ही संतोषी तेची आमुसी स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहिर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे दोन अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदयी गुरु स्मरण तोची त्रिलोकी पूज्य जान अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. श्लोक यदा मम शिवस्यापि ब्राह्मणो ब्राह्मण्यस्येहि अनुग्रहो भवेरुन्ना सेवती सद्गुरुदस्ता. टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देता वरु तत्वत फलदता गुरु गुरुत्रयमूर्ती याचे कारणे. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियेसा. वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारवनी सांगे निका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पहावयास पुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविषेक त्यासी कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यासी पुनर्जन्म नाही जाना. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामक करणी
दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्तिर्यर्दा, कस्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छति. टीका. जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकारण मानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपाख्यान नाम द्वितीयोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु.